हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण। आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर तुम्हाला दाखवते, आज आहे बैलपोळा आणि बैलपोळ्यानिमित्त आम्ही आलेलो आहोत माझ्या सासरी बैलपोळ्यासाठी। आणि कोण आहे तुम्ही? कोण आहे? कोण? ऐकायला नाही आलं मला। तुझ्या इथं जावई। हा का? आणि आमच्या इकडे ना ह्यावेळेस वेगळंच काहीतरी चालू आहे, ते सांगते तुम्हाला काय आहे। तर आपण बैलपोळ्याला बैल सजवतो आणि गावात आपण डीजे किंवा मिरवणूक काढतो। तर ह्यावेळेस आमच्याकडे ना वेगळंच काहीतरी करताय। म्हणजे बैल आता सध्या तर थोडे कमीच झालेले आहेत, म्हणजे प्रत्येकाकडे बैल नाहीच आहे, म्हणजे घरोघरी ट्रॅक्टर आलेले आहेत। तर ह्यावेळेस ट्रॅक्टर पोळा होते आमच्या इकडे, तर ते मी तुम्हाला दाखवते, एक मिनिट। हे बघा, हे असे ट्रॅक्टर सर्वांनी सजवलेले आहेत आणि आता ट्रॅक्टर घेऊन जाणार आहेत गावामध्ये। तर ह्यावेळेस आहे ट्रॅक्टर पोळा आणि हे जे सजवले ते माझ्या मिस्टरांनी सजवले। तिकडनं आल्यापासून चालू आहे। ट्रॅक्टर धुतलाय, तुम्ही बघू शकता, इकडे ओलं ओलं पण झालंय। ट्रॅक्टर धुतलाय आणि आता ट्रॅक्टर घेऊन जाणार आहेत। इकडे समोर दिसते हे माझ्या चुलत दिरांचं घर आहे आणि इकडच्या साईडला जे आहे हे माझ्या दुसऱ्या चुलत दिरांचं घर आहे आणि हे आमचं घर आहे। तर इकडच्या साईडला तुम्ही बघू शकता, हे बघा, इकडे तीन ट्रॅक्टर उभे राहिलेत आणि इकडे पण एक चुलत दिरांचं घर आहे। म्हणजे असे हे पूर्ण जे भाऊ आहेत ना, हे जवळजवळच राहतात असे। आणि इकडे हे 3 ट्रॅक्टर सजवत आहे आणि प्रत्येकाच्या इथे गोठा आहे। प्रत्येकाकडे गाया आहेत, म्हणजे भरपूर आहेत, 50-60 प्रत्येकाच्या गोठ्यामध्ये गाया आहेत। तुम्हाला इकडचा पण मी गोठा दाखवते। यांच्या गोठ्यात बघा किती साऱ्या गाया आहेत। हे बघा, इकडे दुसरा ट्रॅक्टर पण आला आणि तो पण छान मस्त सजवलेला आहे। आणि इकडे तुम्ही बघू शकता, गाया खूप साऱ्या गाया आहेत, म्हणजे यांच्या टोटल 60 गाया आहेत। आणि तिकडे आहेत माझ्या जाऊबाई, त्या गोठ्यात दिसत आहे, त्या आहे माझ्या जाऊबाई आणि हा आहे त्यांचा मुलगा। तर असं काही आहे आमच्या घरचा व्ह्यू। याआधी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की कसं आहे घर वगैरे। तर चला मी एकदा तुम्हाला गोठ्यात घेऊन जाते। आणि इकडे माझी श्रीव आलेली आहे उड्या मारत। हळू हळू हळू, तिकडे नाही बाळा, थांब, मी आले श्रीव। ये, कशी वाटतंय ग गावाला येऊन? कुठे जाते? ट्रॅक्टर येतात, समोरून गाड्या येतात, जाऊ नको। चलो चलो, आता मी गोठ्यात घेऊन जाते तुम्हाला। आणि इकडे आहेत माझे सासरे आणि ते गायांचा चारा वगैरे टाकत आहे। इकडनं जे टोपी घालून आलेले आहेत ते माझे आहेत चुलत सासरे। तर चला गायांकडे जाऊ आपण। पावसामुळे ना सर्व चिखल झालेला आहे आणि इकडे भीती वाटते सटकायची। बाबा कुठे? हिचे बाबा कुठे गेले? म्हातारे बाबा कुठे? हा, काय म्हणाल, काय बोलत होते बाबा, तुम्ही बोला। काका म्हणताय चारे घालू घालू जाम झाले, शेण काढू काढू जाम झाले। गायांचं दूध काढायचंय, दूध काढायचे अजून। तर इकडे आमच्या गाया आहेत। आमच्या गाया जरा कमी केल्या आहेत, पहिला खूप होत्या, म्हणजे खूप, म्हणजे 30-35 होत्या, त्याच्यापेक्षा जास्त नव्हत्या। आणि इकडे असा काहीसा आमचा गोठा आहे। पहिलं माझं लग्न झालं तेव्हा ही टाकी होती आणि नंतर ही टाकी झाली। पहिल्यांदा मग मला सारखा हा गेट खोलायचा, भांडी घासायला जायचं। पुन्हा दिवसातनं 8-9 वेळेस मी इकडे भांडीच घासायला जायची, पाणी भरायचं, पाणी हंड्याने घेऊन जायचं, असं काही होतं। पण आता सर्व काही थोडंफार चेंज झालेलं आहे। इकडे आहे गेटच्या बाहेरच ही टाकी, त्याच्यामुळे टेन्शन नाहीये, पटकन यायचं, पटकन भांडी घासायची, पटकन जायचं। आली लाईट आणि इकडे बाबांचं मशीन चालू झालेलं आहे। तर आत्ता मला करायच्या आहेत भजी काढते मी। आणि माझ्या सासूबाईंनी पुरण वगैरे करून ठेवलेलं होतं आणि त्या करतील पोळ्या किंवा मीच करेल, कारण माझ्या हातच्या पोळ्या छान होतात, मस्त फुगतात पण, मग सर्व खातील पण। तर मी आता पोळ्या बनवते मस्त आणि तुम्हाला दाखवते माझ्या पोळ्या कशा येतात ते। तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा। अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके
मग गोदी देते भाकर. इकडे बघा कॅमेरामॅन फोकस करो. अशा काही आमच्या पोळ्या झालेल्या आहेत सासू सुनेच्या. तर कशी फुगली सांगा आणि कमेंट करून ही सांगा तुम्हाला पोळी आवडली का नाही आमची सासू सुनेची. ही पहिलीच पोळी आहे म्हणून थोडीशी अशी झाली आहे. आता एकदा चूल चांगली वीर जॅकेट घाल वीरा. तवा छान तापलाय ना की मस्त येते मस्त जाईल. तर आम्ही मध्येच पोळ्या ठेवल्यात करायच्या आणि इकडे हे चालू आहे मावशीचं काकांचं त्यांचं गुलाल टाकायचं काम. गेलेले आहेत आणि आमचा ट्रॅक्टर माझ्या काकांनी नेलेला आहे म्हणजे माझ्या सासऱ्यांनी नेलेला आहे. आता आम्ही चाललेलो आहोत गाडीवर. आम्ही तिघे जण. वीर पण गेलेला आहे ट्रॅक्टर मध्ये. तर मग चला व्हिडिओ कंटिन्यू करा. पुढे बघा गावात खूप मजा येईल. आणि डीजे लावलेलं होतं त्याच्यामुळे मी आधीचा व्हिडिओ जो आहे जे ट्रॅक्टर चाललेले होते ते म्यूट केलेलं होतं. आणि चला मग भेटते आता गावात गेल्यानंतर. बाय. I'm trying to hide from the demons inside my mind. There's nowhere to go, no matter how hard I try, they show. I've tried a million different ways to leave. Oh my, why can't I not find the key? It's too dark, no one shows me how to see. No, I don't wanna fall too deep. 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 No, I don't wanna fall too. तर मागे आहेत. आम्ही आलेलो आहोत इकडे पुढे. तोपर्यंत म्हटलं चला आता आपण जाऊ मंदिरात काशाईच्या आणि तिथे जाऊन दर्शन घेऊया. चला बाबा. तर आता आम्ही दर्शन घेतो तोपर्यंत. चला ना काका फोडतील आपण जाऊ. तर पहिल्यांदा ना इथे एकही झाड नव्हतं. हे सर्व माझ्या सासऱ्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी लावलेले आहेत हे झाडं.
पडू नको, सटकशील. काय झालं? आई